मुख्यमंत्र्यांकडून शक्तीपीठच्या मार्गात बदलाचे संकेत, अनौपचारिक गप्पांवेळी भाष्य, सांगली, सोलापूर, कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गात बदल होण्याची शक्यता. जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार, अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. MMR विभागामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचीही दिली माहिती. मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढणार. निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा घेतला निर्णय. शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवला. पुणेकर फर्स्ट असा उल्लेख असलेला ठेवला फोटो. जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक. जयवंती देशपांडेंच्या घरी राज आणि उद्धव ठाकरेंची भाऊबीज. दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब दाखल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली शरद पवारांची भेट. MCAच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अध्यक्षपदासाठी सरनाईकांच्या पुत्राचं नाव चर्चेत. बच्चू कडू चिल्लर व्यक्ती, पैसे घेऊन आंदोलन करतो. रवी राणांचा जोरदार निशाणा. तर जनतेनं नाकारलं, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलं प्रत्युत्तर. कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. बनावट माहितीच्या आधारे पासपोर्ट बनवून घायवळचं पलायन. दूध उकळल्यावर झालं रबरासारखं. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा. नागरिकांनी केली कारवाईची मागणी. जोगेश्वरी पश्चिमेकडील बेरामबाग भागामध्ये इमारतीला भीषण आग. JNS बिझनेस सेंटरच्या इमारतीचं आगीत मोठं नुकसान. आणि कोल्हापूरच्या इंगळी गावच्या हद्दीत अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार. 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय. दादरमध्ये तेजस ठाकरे हे भाऊबीज साजरी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यांची बहीण जयवंती यांच्या घरी पोहोचलेले होते, तेव्हाची दृश्य आपण बघितली होती. आणि आता तेजस ठाकरे हे आपल्याला बाहेर पडलेले दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हे या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. आज भाऊबीज आहे आणि आजच्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची दृश्य समोर आलेली होती. आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतोय. दादर परिसरातली ही दृश्य आहेत. आणि या ठिकाणी ठाकरेंचे कुटुंबीय आपल्याला दिसून येत आहेत. हे सर्वजण एकत्र बाहेर पडताना दिसत आहेत. आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांची पत्नी आपल्याला दिसून येते. आदित्य ठाकरे आहेत. सगळ्यात आधी तेजस ठाकरे बाहेर पडले होते. आणि त्याचबरोबर आता जेव्हा आपण मागे बघतोय त्यावेळेला उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी, त्यांचा जो थोरला मुलगा आहे तोही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आदित्य ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आहेत. आणि त्याचबरोबर अमित ठाकरे, त्यांची पत्नी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. तर अगदी थोड्याच वेळापूर्वी आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आलेली होती आतमध्ये, जेव्हा या दोन्ही भावांनी भाऊबीज साजरी केली त्यांच्या बहिणीसोबत, तेव्हाची दृश्य आपण बघितली होती. आणि आता भाऊबीज साजरी झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय हे बाहेर निघाल्याचं आपल्याला दिसतंय. आणि त्यांना निरोप देण्यासाठी अमित ठाकरे हे तिथपर्यंत पोहोचल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. हे दृश्य एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत. आणि 20 वर्षानंतर ठाकरे बंधूंची एकत्र अशी भाऊबीज आपल्याला पाहायला मिळते. 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र भाऊबीज साजरी करतायत. तर 20 वर्षानंतर बऱ्याचशा गोष्टी होताना दिसून येत आहेत. विशेषतः ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये 20 वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते. जुलै महिन्यामध्ये विजयी मेळाव्याच्या निमित्तानं
निमित्तानं आणि तेव्हापासून युतीचे संकेत वारंवार दिले जात असतानाच दुसरीकडे जे कौटुंबिक संबंध आहेत ते सुद्धा घट्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे सण उत्सव हे दोन्ही कुटुंबीय एकत्र साजरे करताना आपल्याला दिसून येत आहेत। गणेश उत्सव असेल, दीपोत्सव असेल किंवा आता भाऊबीजेचा हा उत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। या ठिकाणी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत आलेले होते, त्यांनी भाऊबीज साजरी केली आणि त्यानंतर ते आता आपल्या बहिणीचा निरोप घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच वेळेला अमित ठाकरे आणि त्यांची पत्नी सुद्धा तिथपर्यंत आल्याचं आपण बघितलेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य थोड्याच वेळापूर्वीची, काही क्षणांपूर्वीची आणि त्याच्याही मागे म्हणजे एक तासाभरापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय, फोटोज आपण बघतोय दुसऱ्या फ्रेममध्ये। त्यामध्ये आतमध्ये कशा पद्धतीनं ठाकरे बंधूंनी भाऊबीज साजरी केलेली आहे त्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला दिसत आहेत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर मग त्यांची पुढची जी पिढी आहे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा तेजस ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत, हे तिन्ही बंधू आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि तेही भाऊबीज साजरी करताना दिसत आहेत। तर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य दोन फ्रेम आपण बघतोय, आतमधली दृश्य आहेत एकीकडे आणि दुसरीकडे बाहेरची दृश्य। जेव्हा भाऊबीज साजरी झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे बाहेर पडले होते आणि त्यानंतर ते आपल्या मातोश्री या निवासस्थानाकडे रवाना झाल्याचं आपण बघितलंय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं आहे, जिथं फायद्याचं तिथंच युती करणार असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातील युतीबाबत पुनरुच्चार केला। जिथं फायद्याचं असेल तिथेच आमची युती होईल। उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये युती केली तर काही जण शरद पवारांसोबत जाऊन निवडणूक लढवतील, त्यामुळे ती स्पेस विरोधकांना का द्यायची असं ते म्हणाले। तर मुंबईत 100% युती करू, मात्र MMR विभागात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असंही ते म्हणाले। आपला मित्रपक्ष हा डॅमेज होणार नाही। मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील हे तीन नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे। आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील त्यांना देखील या तीन नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळे महायुतीनंच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लढल्या गेल्या पाहिजेत। तर राज्यामध्ये कुठे कुठे महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ठाण्याचं। ठाणे महापालिकेमध्ये या तिन्ही पक्षांमध्ये कुस्ती पाहायला मिळू शकते। जरी विधानसभेमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी देखील पालिका निवडणुकीमध्ये मात्र ते एकमेकांसमोर उभे राहू शकतात। नवी मुंबई पालिकेमध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आहे। या ठिकाणीही हे तिन्ही पक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे एकमेकांविरोधात। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। याशिवाय मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे। उल्हासनगरमध्येही तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि अंबरनाथमध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं आगामी पालिका निवडणुकीमध्ये। नाशिक पालिकेमध्ये सुद्धा हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात आपल्याला दिसू शकतात। पिंपरी चिंचवडमध्येही तसंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सुद्धा पालिका निवडणुकांवेळी हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे राहू शकतात। जळगावमध्येही तशीच काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा, धुळे महापालिकेमध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते। तर आगामी काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे। अशातच महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। समान जागा वाटपाचा महायुतीतील फॉर्म्युला ठरला असताना जर कोणी 2 पावलं मागे येत नसेल तर एकला चलोच्या भूमिकेमध्ये आम्ही राहू असा इशारा मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरे यांना दिलाय। जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही। महायुतीचा धर्म निभवायचा असेल तर प्रत्येकानं आपली पावलं मागे सरकवणं गरजेचं आहे असंही गोगावले म्हणाले। कोण कोणाच्या पाठीमागे लागावं जावं किंवा काय, जर खरोखरच महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागं सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल, अन्यथा एकला चलो। आम्ही काय कोणाच्या पाठीमागे लागणार नाही। आम्हीचं पण तेच संभव आहे। आम्ही त्याच दिवशी ज्यावेळेला आरक्षणं पडली त्याच दिवशी आम्ही जिल्ह्याची मीटिंग घेऊन आमचे प्रमुख आम्ही 3 आमदार होतो,
आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख सगळी मंडळी होती. त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं 59ची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणितं केलेली होती. पाहुयात पुढची बातमी. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं. महायुती कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असल्यास स्वबळावर लढण्याचा अपवादात्मक निर्णय घेतला जाईल असे संकेत मंत्री महाजन यांनी यावेळी दिले. मी पुन्हा सांगेल की आमच्या नेत्याने सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल, काही ठिकाणी होईल, पण अजून काही इथेच नाही राज्यामध्ये, अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा जमतच नाही आहे, वेगळं लढायचं. मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल. तर दुसरीकडे मुंबई पालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनीही स्वबळाचा नारा दिलाय. आगामी पालिका निवडणुका मवियासोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे आहोत, कोणत्याही धार्मिक आणि प्रादेशिक पक्षासोबत जाणार नाही असं आझमींनी स्पष्ट केलंय. यापूर्वी काँग्रेसच्या भाई जगताप यांनीही मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. उद्धव आणि राज ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक नसल्याचं जगताप यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, नाही त्यांची भूमिका आहे. त्यांना असं वाटत असेल की त्यांची फार ताकद आहे आणि मतांचं विभाजन करून ते भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छितात, तर नक्कीच ते त्यांच्या कार्यामध्ये सफल होतील असं मला वाटत नाही.